विश्वसंत जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील आपल्या जीवनामध्ये जी साधना केली त्या साधनेचा शेवट कसा झाला तुकोबरांनी या अभंगातून प्रतिपादन केले. विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा, किम निमित्तानं या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आहे. कैलासवासी मातोश्री धोंडाबाई आलू राठोड यांना इहलोकाची यात्रा संपून आज 14 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या विधीची सांगता म्हणून या ठिकाणी हरिनामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. कैलासवासी धोंडाबाई आलू राठोड या मातोश्रींचे जे काही मुलं आहेत त्यांना आपल्या मातोश्रीच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी शास्त्राने सांगितलेला सर्व विधी अगदी शास्त्रवत पार पाडलेला आहे. आदरणीय श्री कचरू आलू राठोड, दिगंबर आलू राठोड, रोहिदास आलू राठोड, गोविंद आलू राठोड, श्री पंकज अर्जुन राठोड हे नातू आहेत. या राठोड परिवाराने आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे आणि या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आलेले सर्व पाहुणे मंडळी, परिसरातील सर्व भजनी मंडळी, गावातील भाविक भक्त, माता भगिनी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. विठाला विठाला या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी, आमचे गायनाचार्य आदरणीय परमार्थप्रेमी वैजनाथ नाना काशीद नानांची उपस्थिती आहे. तसेच आदरणीय परमार्थप्रेमी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महादेव महाराज नरवटे लिमलेकर यांची उपस्थिती आहे. दुसरे आमचे आदरणीय गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे भजन सम्राट अशोक महाराज सोळंके आमलेकर, तसेच या आपल्याच गावातील आदरणीय असणारे आमचे गुरुबंधू आचार्य चैतन्य महाराज सोळंके देवठाणकर यांची उपस्थिती आहे. सर्व गावातील भजनी मंडळी, आबा महाराज असतील, आमचे अण्णा असतील, गुरुजी आहेत, नाना आहेत आणि कीर्तनाला विशेष जी साथ असते ती सातच असते, 7.5 नसते. असे आमचे मृदंगाचार्य किरण महाराज सोळंके आमलेकर यांची उपस्थिती आहे. आणि या कार्यक्रमाचं जे चित्रीकरण आपल्या समोर आहे बंजारा टीम. नंतर कोणाला जर वाटलंच हे कीर्तन पाहावं, नंतर या लाखा बंजारा टीम यूट्यूब चॅनल ते नाव टाकलं की येतं आहे. आता सगळ्या म्हाताऱ्या माणसापाशी सुद्धा मोबाईल झालेत मोठमोठाले, त्याच्यामुळे काय अडचण नाही राहिली सध्या. आता त्यांनाही धन्यवाद. आज 14 दिवस झाले धोंडाबाई मातोश्रींना जाऊन, त्या निमित्ताने त्यांच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. आपण मनुष्य गेल्याच्या नंतर प्रत्येकाचं कर्तव्य असतं घरातील माणसाचं की गेलेल्या व्यक्तीच्या विषयी काहीतरी कृतज्ञता व्यक्त हे करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि शास्त्रही सांगतं, ऋषीमुनींनी सांगितले, संत महात्म्यांनी सांगितले, जी आपल्या घरातील व्यक्ती गेलेली आहे. तुम्ही म्हणता मग प्रत्येकच व्यक्तीचं करावं लागतं का? गंगापूजन असेल, गोड जेवणाचा कार्यक्रम असेल, वर्षश्राद्ध असेल, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने त्यांच्या कुटुंबातील सर्व संबंधित लोकांनी हा शास्त्राने सांगितलेला विधी हा करावाच लागतो. आता कोणी म्हणेन महाराज आताचं हे इंटरनॅशनल युग आहे, या युगामध्ये आताच्या तरुण पिढीला हे न पटण्यासारखं आहे. गेलेल्या व्यक्तीविषयी नंतर एवढा खर्च कशाला करायचा? पण एक तुम्हाला सांगतो, आपले जे वाडवडील असतील ते गेल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी, तसं तर पाहायचं झालं तर माणूस जन्माला आला की त्या प्रत्येक माणसावर कोणाचं ना कोणाचं ऋण असतं. आणि तुकाराम महाराज असं सांगतात
हे ऋण फेडल्याशिवाय कोणाला चुकत नाही. मग ब्रह्मदेव जरी असला त्याला सुद्धा ऋण चुकत नाही. ऋण वैराच्या हे कोणा हे कोण चुके दिता हे कोण चुके दिता तुकाराम महाराज म्हटले ऋण वैर आणि हत्या हे तीन कोणाला सुटत नाही. म्हणजे ऋण सुद्धा माणसानं कोणाचं ठेवलं नाही पाहिजे. आता ऋणाचे अनेक प्रकार आहेत. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा माणसं एखाद्या जर ऋण काढलं असेल तर माणसं काय म्हणते ते काय केलं पाहिजे, कोणाचे जर पैसे घेतले फेडले पाहिजे का बुडवले पाहिजे? तुमचं काय मत आहे? पैसे घेतलेले दुसऱ्याचे जर नाही फेडले तर ते या जन्मात जरी नाही आपल्याला फेडणं झालं तर ते ऋण फेडण्यासाठी माणसाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. गुरुवारी आपले वैकुंठवासी निकम बाबा संस्थेचे, जोग महाराज संस्थेचे, ते संस्थेमध्ये जात असताना पाठ शिकवायला सकाळी सकाळी वैष्णव सदन पशी मी खाली होतो, पाठाला निघालो. तेवढ्यात ते पाठ करून येत होते. 8:30-9 वाजले असतील. पण बाबाकडे 1 रुपया होता. मी नेमकंच वैष्णव सदनच्या गेट मधून बाहेर आलो. बाबानं मला आवाज दिला, "ए बुवा ऐकलंय" म्हणे. गेलो जवळ. निकम बाबांनी मला सांगितलं, "तुझ्याकडे 1 रुपया आहे का?" आता बाबांनी 1 रुपया मागितल्यावर आनंद वाटला. वरी गेलो, रूम मधून 5 रुपये आणले. 5चा ठोकळा आणला आणि बाबांच्या हातात दिला. बाबा म्हणले, "बुवा एवढे नको." मी म्हणलं, "राहू द्या." त्यांना ते 5 रुपये घेतले. पण दुसऱ्या दिवशी पाटाला जात असताना त्यांना बरोबर ज्या रूम मधून मी आलतो त्या रूम कडे पाहिलं, खालून आवाज दिला, "अय बुवा," म्हणे, "तुझे हे 4 रुपये धर." मग खाली आलो, दर्शन घेतलं. म्हणलं, "बाबा राहू द्या, 4 रुपये कशाला?" म्हणले, "तुझे हे 4 रुपये मला फेडण्यासाठी परत दुसरा जन्म घ्यावा लागेल पुन्हा." म्हणजे त्यांना 1-2 रुपये सुद्धा दुसऱ्याचे जर घेतले तर ते परत द्यावा, त्यांना जवळ ठेवून घेतले नाही. म्हणजे एवढा सुद्धा 1 रुपयाचं सुद्धा जर कोणाचं ऋण असेल तर ते माणसानं फेडल्याशिवाय मरू नये. विठाला विठाला. आता काय काय माणसं मेल्या, कोणी बघितले कोणाचे पैसे बुडवले, कोणाचे काय केले असं म्हणतात का नाही बरेच माणसं? बघा, बरेच जण हसायलेत, म्हणजे बुडवलेले काय कोणाच तरी. असं नसतंय महाराज. मेल्यास गेलं तसं नाही महाराज. तुम्ही जरी नाही तर तुमच्या घरातील संबंधितांना ते फेडावंच लागतं. काही काही एका बापानं ऋण न फेडताच मेला, पण त्याला पुढचा जन्म त्या मालकाच्या घरी बैल होऊन फेडावं लागलं. जोपर्यंत जेवढं ऋण होतं तेवढं ऋण होईपर्यंत काम करावं लागलं. ज्यावेळेस ऋण फिटलं त्यावेळेस तो बैलानं प्राण सोडला. गुरुवारी वैकुंठवासी वैद्य बाबा काय म्हणायचे, आळंदीत गेला आणि आळंदीत जाऊन फक्त मधुकरीत नुसती खाल्ली झोपला. 2 टाइम कधी धर्मशाळेत गेले की म्हणले, "महाराज कुठेत?" म्हणले, "झोपलेत." मधुकरी खाल्ली फुकटची आणि झोपा काढल्या. ज्यांना आळंदीत राहून किरण महाराज मधुकरी खाऊन झोपा काढल्या, वैद्य बाबा म्हणायचे त्या महाराजांना ज्यांच्या घरून मधुकरी खाल्ली त्या गावात जाऊन बैल होऊन ते फेडावं लागतं. आज बी पुणे जिल्ह्यामध्ये बैलाची संख्या जास्त आहे, त्यातले त्यात खिलार बैल आहेत आणि पांढऱ्या कलरचे. मग समजून जा कोण आहेत ते. विठाला विठाला. प्रत्येकाला कोणाचं ना कोणाचं ज्यांचं ऋण असतं ते फेडावं लागतं. मग देवाचं ऋण आहे, आपल्या ऋषीमुनींचं ऋण आहे, आणि तसंच आई वडिलांचंही ऋण आहे महाराज. भगवंताचं ऋण काय? ज्या भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये आपल्याला जन्माला घातलं. जेने हा जीव दिला दान कयाचे करी जग जीवन
गुण तयाचे तुकोबरा म्हणतात देवाचं सुद्धा आपल्यावर ऋण आहे. काय भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला अर्थात जीव दिला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण काही न गुण तयाचे. मग देवाचं ऋण फेडायचं कसं पुढच्या चरणात सांगितले गायी न गुण तयाचे. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा जीवदान दिला मनुष्य देह दिला त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी त्याचं नाव घ्यायचं. म्हणून जेने हा जीव दिला दान भगवान परमात्म्याचं ऋण फिटलं. दुसरं ऋण आहे साधू संतांचं ऋण. महाराज साधू संतांचं ऋण हे सुद्धा फेडावं लागतं. म्हणजे कसं फेडायचं साधू संतांचं नामस्मरण करायचं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. नामस्मरण करायचं संतांचं भजन करायचं संतांची वारी करायची संतांची सेवा करायची त्यांना हे संतांचं ऋण फिटतं. आणि तिसरं ऋण आहे ते आई वडिलांचं. विठाला विठाला या दादा या कुंडली हे आई वडिलांचं ऋण आहे. हे प्रत्येकानं फेडलं पाहिजे. तसं तर आई वडिलांचं ऋण हे फिटतच नसतं. मग तुम्ही म्हणता ऋण जर फिटत नसेल तर मग ऋण फेडायचंच नाही का. तर तुकोबाराय म्हणतात ऋण फिटत नसतं. आपल्या पायाचं कातड काढलं आणि त्याची चप्पल जरी शिवली आई वडिलांना ती पायात घालायला दिली तरी ते ऋण फिटत नसतं. मग फिटत नाही म्हणून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करायचा नाही. उत्तीर्ण चरण धरून जिने दिले त्याची देवा पिंडदान उत्तीर्ण चरण धरोनी व्हावे. आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे. उत्तीर्ण तर होऊ शकत नाहीत. त्यांचे जर उपकार आपल्यावर पाहायचं झालं आई वडिलांसारखे उपकार आपल्यावरती कोणीच केले नाही. मला एरवी इतर पाहुणे रावळे आपले उपकार करतात पण आईचे जे उपकार आहेत आई जी आपल्यावर प्रेम करते मुलावर तुकोबाराय म्हणतात त्या प्रेमामध्ये आईचा अपेक्षा आईला काय नसते आपल्याकडून. महाराज करीला बावीन प्रीती करीला बावीन प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. फक्त निस्वार्थ प्रेम करणार व्यक्तिमत्व ते म्हणजे फक्त या जगामध्ये आईच आहे. म्हणून आईच्या ऋणातूनही आपण उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. या चारही बंधूंनी आपल्या मातोश्रीच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा शास्त्राने सांगितलेला विधी अगदी शास्त्रवत विधी पार पाडलेला आहे. कारण या मृत्यूलोकाचा नेमच आहे. कोणी जरी असला या जगामध्ये आपण नेहमी ऐकतो केवढा जरी असला श्रीमंत जरी असला सत्ताधीश जरी असला ऐश्वर्य संपन्न असला किती सामर्थ्यवान जरी असला तरी या मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर त्याला इथं राहताच येत नाही. महाराज देव जरी असला तरी देवालाही हे शरीर इथं सोडावं लागले. महाराज
येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येते बाबा येथे नाही उरो आले अवतार. अवताराधिक देव जरी असले तरी तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी आल्यानंतर त्यांना हे शरीर सोडावंच लागले. तुमचे आमचे काय, तुम्हा आम्हाला तर जावंच लागणार आहे महाराज, कारण याचा नियमच आहे. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव काय होय रामदादा? देवठाणा. बघा मी म्हणलं हेच उत्तर देणार आहेत. आपण ज्या गावात राहतो कल्याण दादा, त्या गावाचं नाव काय? ते म्हणले देवठाणा. आणि सजगणी तांडा. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव तांडा नाही, देवठाणा नाही. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक याला का म्हणतात मृत्यूलोक? कारण इथं आल्याच्या नंतर माणसाला मरावं लागतं, म्हणून याला म्हणतात मरका लोक. विठाला कोणी जरी आला तरी या मृत्यूलोकात जन्माला आला की त्याला मरणाला एक ना एक दिवस सामोरं जावंच लागतं. पण गंमत अशी ज्ञानोबा म्हणले मरण हे निश्चित ठरलेलं आहे. आणि कोण्या दिवशी येणार आहे, कशानं मरण येणार आहे, कसं माणूस मारणार आहे, हे सगळं ठरलेलं आहे. पण गंमत अशी इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला मरावं वाटतं का? कोणाला ज्याला ज्याला मरावं वाटतं त्याने हात वर करा पटकन. पण सगळेच जाणार आहेत, पण हात वर कोण करते का? मरा वाटत नाही ना. आमचे ज्ञानोबा म्हटले मरण्याची गोष्ट लांब सोडून द्या म्हणले. मर जरी एखाद्याला म्हटलं तरी ते बोलणं सहन होत नाही का? होतंय. एखाद्याला म्हणलं मर, ते म्हणतो का द्या बापाच खातो का? तू काय देतो मला? मला मर म्हणतो. ज्ञानोबा म्हणतात बघा, अगा मर हा बोलन सहाती आणि मेलिया तरी रडती परी असते न गणिती गही सपरी. ज्ञानोबा म्हणतात मर म्हटल्याला शब्द सुद्धा या लोकांना सहन होत नाही. म्हणजे याचाच अर्थ काय की मरण हे सर्वांना निश्चित ठरलेलं आहे. फक्त एवढंच आहे की ते कधी येणार आहे हे माहित नाही. विठाला इथं पैशावाला असला तरी त्याला मारावाच लागणार आहे. सत्तावान असला तरी त्याला इथं मारावाच लागणार आहे. ताकदवान असला, बलवान असला, कोणीही जरी असला तरी त्याला मरावंच लागेल. एखादा जर म्हणेल नाही माझ्याकडे पैसे आहेत, मी पैशानं मरण चुकवेल. तुकोबराय म्हणले पैशानं मरण लांबवता येतंय, चुकवता येत नाही. एखाद्याचं जर ते ऑपरेशन झालं, कोणतं सध्या जास्त होईल बघा ते छातीचं, काय म्हणते त्याला बाळासाहेब? बायपास. पैसा जर असेल तर पटकन जर दवाखान्याला 90,000चं एक इंजेक्शन जर दिलं तर म्हणले रक्त शरीरात सगळीकडे सुरू होते, म्हणजे मरत नाही माणूस लवकर. जर परिस्थिती व्यवस्थित नसेल बाबा, काही लवकर नेण्यात आलं नाही, काही जवळ व्यवस्था जर नाही झाली तर माणूस पैशानं मरण चुकवता येत नाही, पण काहीतरी थोडंफार लांबवता येतं. मग ते न चल काही
पैसा जरी असला तरी मारावाच लागेल, सत्तावान जरी असला तरी. आपल्या भारतामध्ये मुख्यमंत्री गेला, पंतप्रधान सुद्धा पदावर असताना सुद्धा गेले. मग तेथे नचले तुकोबाराने शब्द वापरलाय, मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता संपदा एवढी सत्ता असती महाराज. पाठीमाग 4-5 गाड्या पोलिसांच्या, पुढं 4-5 गाड्या चैतन्य महाराज, आणि मध्ये मंत्र्याची गाडी. तरी पण तेवढ्या दणक्यात यम काय करतो, घेऊन जातो महाराज त्याला. मग तेथे कधी त्याची जर ऑर्डर आली तर तिथं पुन्हा कोणाचं चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता असेल, संपदा म्हणजे पैसा असेल, ते सगळं जाग्यावर राहतंय महाराज. धनानि भूमू पशुवश्य गोष्टी, भार्या गुरद्वारे जन स्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. सुभाषितकार सांगतात धनानि भूमू. पहिले लोक, ह्या पहिल्या बँका वगैरे नव्हत्या. आता जुन्या काळामध्ये पहिले पैसा कुठे ठेवायचे लोक, जमिनीत पुरून ठेवायचे. म्हणून त्या सुभाषितकारांना लिहावं लागलं धनानि भूमू. धन सुद्धा म्हणले भूमीत राहील. पण आता जर म्हणायचं म्हणलं धनानि बँको, बँकेतच राहणार म्हणले. पशुवश्य गोष्टी, मग पशु पक्षी बैल जनावर हे सगळं गोठ्यात राहते. गृहद्वारे जन, गृहद्वारे भार्या, गृहद्वारे बायको सुद्धा म्हणले दरवाजापर्यंतच येते. जन स्मशाने, पाहुणे रावळे कुठपर्यंत येतात, स्मशानापर्यंत. नाथ महाराज म्हणतात माणूस जर गेला, गेल्याच्या नंतर जे पाहुणे रावळे त्याला पहिलं लग्नाला ह्याला आमंत्रण द्यायचे, अमुक चांगला आहे बाबा, त्याला भेटायला जायचे. पण ती व्यक्ती जर गेली तर पाहुणे रावळे अंत्यविधीला आल्यानंतर ते पाहुणे रावळे सुद्धा त्या माणसाला घरात थांबू देत नाही, जास्त वेळ ठेवू देत नाही. उलट आलेक म्हणतात काढा बाहेर, आता बराच वेळ झाला महाराज. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. पैसा करती विचारा, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी नाथ महाराज म्हणतात जे पाहुणे रावळे ह्याच्या घरी मोठा लग्नाचा कार्यक्रम असला, काही वास्तुशांतीचा कार्यक्रम असला, कपडे घेऊन यायचे, काही वस्तू आणायचे भेटवस्तू त्या व्यक्तीला. पण ती व्यक्ती गेल्यानंतर तेच पाहुणे रावळे जर आले अंत्यविधीला, तर एखादी पाहुणा लांबून यायचा किंवा मुलगा असतो मुंबई पुण्याला, मग लोक म्हणते थांबा थोडं, आलेत माजलगावपर्यंत, आलेत तेलगावला. पण हे लवकर आलेले, सकाळी सकाळी आलेले, पहाटे चहा न पिता येते, तर इथं आल्यास मध्ये नाही ना, उरका लवकर पटकन. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. भूमी भार होतो म्हणजे आता त्याला भूमीला का वजन होतं का, त्याचं वजन होतंय का, वजन होत नाही, पण त्याची दुर्गंधी सुटते. म्हणून म्हणतात काढा काढा म्हणती आता, स्वजन गण गोत ऐसा करीती. झाडाखाली बसलेली ते ऐसा करीती विचार कैसा म्हणले, काढा काढा म्हणती म्हणजे जन स्मशाने, भार्या गृहद्वारे जन स्मशाने. एकदा व्यक्ती गेली की तुकोबारा नाथ महाराज म्हणले त्याला घराच्या बाहेर काढतात, आणि तुकाराम महाराज म्हणले घराच्या बाहेर काढून त्याला कुठं नेतात, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, शरीराचा भाव,
व्यक्तीला कुठे नेत नाही, स्मशानात नेतात. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा, लक्षीला ठाव नेवोनी निजविती स्मशानी. कोबरा म्हणतात स्मशानामध्ये नेतात. भार्या गृहद्वारे जन स्मशानी. मग म्हणले आपल्या बरोबर येतंय तरी काय? सुभाषितकार सांगतात आपल्या बरोबर एकच येतंय. काय येतंय? म्हणले बायको येत नाही, मग पोरग येत. असं हे बायको नाही पोरग नाही कोण नाही. भार्या गृहद्वारे जन स्मशाने कर्मानुगो गच्छती जीव एका. आपण केलेलं कर्म हे आपल्या बरोबर येते महाराज. विठाला मग चांगलं केलेलं कर्म असेल ते बी बरोबरच येते, वाईट केलेलं कर्म असेल ते बी बरोबर येते. कारण कर्माचं स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. काय करायचं हे आपल्या हातात आहे. हात द्यायचेत का नाही द्यायचेत हे देवाच्या हातात आहे. डोळे द्यायचेत का नाही द्यायचेत हे देवाच्या हातात आहे. पाय द्यायचेत का नाही द्यायचे हे देवाच्या हातात आहे. पण देवानं दिलेल्या हातानं टाळी वाजवायची का नाही वाजवायची हे कोणाच्या हातात आहे? कीर्तनकाराच्या. कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. देवानं दिलेले डोळे, त्या डोळ्यानं देवाला पाहायचं का दुसरं काय पाहायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. पायानं मंदिराकडे जायचं का सकाळी सकाळी दारूच्या अड्ड्याकडे जायचं हे कोणाच्या हातात आहे? कीर्तनकाराच्या. कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय. म्हणून तुकोबराय म्हणतात फक्त आपल्या सोबत कर्म येते महाराज. म्हणून माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि या भूमीला जसं या गावाला नाव आहे मृत्यू लोक, तसं या भूमीचं नाव आहे कर्मभूमी. ही भोगभूमी आहेत पण विशेष ही कर्मभूमी आहे. इथं आल्यानंतर प्रत्येक माणूस कर्म करतो. कर्म केल्याशिवाय माणसाला इथं मरताच येत नाही. कारण प्रत्येकाला कर्म करावंच लागतंय. शरीर धारण केलं ना कर्म मी करणार नाही असं म्हणू शकत नाही. जर म्हणत असेल तर ज्ञानोबा म्हणतात तो वेडा माणूस आहे, मूर्ख आहे म्हणले. ज्ञानोबाराची ओवी. विठाला विठाला हा जव संग प्रकृतीचा. जोपर्यंत माणसाला शरीराची संगती आहे, ज्ञानोबराय म्हणले जोपर्यंत शरीर आपल्या सोबत आहे तोपर्यंत माणसाला कर्म करावंच लागते. जव संग प्रकृतीचा तव त्यागो न घडे कर्माचा, ऐसे ही म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. हे कर्म करावंच लागतं. कर्म कोणाला चुकत नाही. मग कर्म तर करायचंच ना. मग प्रत्येक माणसाला कर्म करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग कर्म तर करायचेच. मग चांगलं वाईट कर्म करण्यापेक्षा कोणतं कर्म केलं पाहिजे? चांगलं कर्म केलं पाहिजे. नाथ महाराज म्हणले बाबा तुला करायचेत ना, मग असं काहीतरी कर जेणेकरून तुला तुझ्या यमाची यातना चुकेल. असं काहीतरी साधन कर. जेणे नय जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जेणे नय जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. कर्मच करायचं तर नाथ महाराज म्हणतात चांगलं करा. जेणे नये जन्म यमा किंवा करारे बापानो साधन हरीचे. ज्ञानोबरायनं 18व्या अध्यायामध्ये काय उदाहरण दिले ते ओव्या दृष्टांताच्या. ज्ञानोबराय म्हणले एका माणसाला प्रवास करायचा होता. म्हणले प्रवास कुठून? सजगणित तांडा. बरोबर आहे सजगणित तांडा. सजगणित तांडा ते दिंदरूडला त्याला जायचं. आता रस्त्याचं काम सुरू वाटणं, झाडं नाहीत काय नाही. मग इथून निघाला. ते म्हणला दिंदरूडला जायला कमीत कमी आपल्याला 1-2 तास लागतील. सोबत काहीतरी जवळ काहीतरी पाहिजे म्हटला. काहीतरी वज घेऊन गेलं पाहिजे. ते काय म्हणला रिकामं जाण्यापेक्षा काय करू म्हणला आपण. त्यानं मोठा चिरा घेतला, एक दगड 15-20 किलोचा दगड घेतला, चुंबड केली आणि डोक्यावर ठेवला आणि
कुठं निघाला? दिंडोरीला निघाला मधल्या मार्गाने. उन्हाचा पारा. आता प्रवास तर त्याला करायचाच होता, काहीतरी वजन न्यायचंच होतं. मग त्यानं दगड निवडला. मग आता दगड डोक्या घेऊन चालल्यास काय फायदा आहे का? वज व्हायचं ते होणारच आहे, सीन व्हायचा तो होणारच आहे, पाय चालावं लागणार ते चालायचंय. पण ज्ञानोबा म्हणले मग आता वाटानं त्याचं कर्म सुरूच आहे ते चालणं आणि डोक्यावर वज घेऊन. म्हणले मग ज्ञानोबा म्हणतात त्या माणसानं डोक्यावर वजच न्यायचं होतं, त्यानं तर चिरा नेण्यापेक्षा 10-15 भाकरीचं जर वज घेऊन गेला असता तर कुठंतरी वाटाला कामाला आले असते का नाही, जावळा पाठीला कुठं झाडाखाली बसून खाल्ले असते ना. मग तुला चालतच जायचं होतं, तुला कर्मच करायचं होतं, मग चांगलं करणं. त्या दृष्टांताच्या बाबा तिथं आलेलं 18व्या अध्यायामध्ये. मग तसं आपल्याला कर्म तर करावंच लागतं, पण कर्म करत असताना माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे महाराज. आणि कर्माचं असं आहे, तुम्ही वाईट करा चांगलं करा, त्याचं फळ. अग्नीमध्ये तुम्ही जाणून काय हात घाला आणि चुकून हात घाला, अग्नीचा स्वभाव काय? दाहकता, म्हणजे ती पोळणारच ना. तसं कर्म तुम्ही कोणतंही जरी केलं तरी कर्म ते फळ देण्यासाठी पुढे उभा राहते. विठाला जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. आता हे गाणं आहे महाराज, पण या गाण्यात सुद्धा अर्थ दडला नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्माचं तर फळ तर भोगावंच लागणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले कर्म करत असताना कर्म चांगलं करा, की जेणेकरून तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचं सत्कर्म तुमच्या बरोबर येईल. महाराज करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल यामा पासोनिया, सोडविल यामा पासोनिया, करा हरी भक्ती परलोकी कामा, करा हरी भक्ती परलोकी कामा. हरिभक्ती करणं हे सुद्धा एक कर्मच आहे महाराज. मग तुम्ही म्हणता महाराज भजन कीर्तन केलं म्हणजे हेच तो आमच्या बरोबर येणार आहे. आम्ही दुसरं काय केलं तर? ज्यांना भजन करणं होत नाही, ज्यांना आळंदी पंढरपूरला जाणं होत नाही, ज्यांच्यानं माळ घालणं होत नाही, तुकाराम महाराजांनी अशांना सुद्धा सल्ला दिला. म्हणले जाऊ द्या, म्हणले तुम्हाला हे नाहीच करता येत ना तुमच्याच्यानं आळंदी पंढरपूर भजन, आता सगळ्यांनाच भजन करायचं म्हणलं, बाकीचे कुठाने कोणी करायचे, असा मी प्रश्न पडतो. मग साधू संतांना सांगितलं तुम्ही ज्या आश्रमात असताल, ज्या स्थितीमध्ये असताल, ज्या व्यवहारामध्ये असताल, एखाद्या नोकरीमध्ये असताल, तुम्ही जर शिक्षक आहेत आणि तुम्हाला शिक्षक असल्यामुळे तुम्हाला नोकरी करावीच लागेल, ते सुद्धा कर्मच आहे तुमचं चांगलं. मग ते तुमचं कर्म करत असताना तुकाराम महाराज म्हणले ते प्रामाणिकपणाने तुमची नोकरी तुम्ही करा, हो तरी तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. स्वामी काज गुरु भक्ती वचन सेवा नोकरदार आहेत, तुम्ही शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये राहून तुम्हाला परमार्थ घडतो. म्हणजे नोकरी करत असताना प्रामाणिकपणाने करणे. शिक्षकाला नोकरी महाराज, आता बरेच शिक्षक आहेत महाराज, म्हणजे त्याच्या सगळे तसेच मी असं म्हणणार नाही, 90 हजार पगार आहेत, पण जवळपास 70 ते 75% शिक्षक लोक दारू पितात. इथले कोणी असतील तर इथले सोडून, यांना मरणाचा पगार आहे आणि शिकवायला काय 2-4 घंटे असतील, ते काय शिकते त्यालाच माहिती. आता एक तर लेकरत नाही शाळेनं, मला त्याला ते शासनानं तिथं नेमून दिलंय. मग त्यांची ती नोकरी त्यांना प्रामाणिकपणाने करणं, लोकांच्या नजरेमध्ये व्यसन करताना न येणं,
लेकराच्या समोर तंबाखू न खाणं, लेकराला गुटखा आणाय दुकानावर न धाडणं, हे सुद्धा त्यांचं कर्मच आहे ना. मग हे चांगलं जर केलं तर त्या शिक्षकाला सुद्धा त्याचा तो शिक्षकामध्ये राहून तो सुद्धा त्याचा परमार्थ होऊ शकतो. विठाला माळ नसू द्या, पण तुमचं जीवन प्रामाणिक जर असेल तर जगाचा मालक तुमची दखल घेतो. फक्त आपलं वागणं प्रामाणिकपणाने पाहिजे. अहो शेतकरी तर आपण शेतकरी असताना शेतामध्ये सुद्धा काम करताना आता एखाद्याच्या इथं मजूर असेल गेला असेल, त्या मजुरानं काम कसं केलं पाहिजे नाना? इमानदारीने केलं पाहिजे का नाही? हो ना. मालक गेला दिंदूडला की झोपला झाडाखाली लिंबाच्या, आणि मालकाची गाडी वाढली गुटून लगेच लागला खोरं घेऊन हातात. अहो कुठलंही कर्म करा, ज्ञानोबाराची ओवी, कर्मे ईशू भजावा तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषाला. आपलं जे कर्म चांगलं असेल ते सुद्धा देवाला प्राप्त होते. सज्जन नावाचं कसाही होते, त्यांचा धंदा काय पेढे विकायचा काय होता? मांस विक्रीचा व्यवसाय. पण मांस विक्रीचा व्यवसाय असून सुद्धा मला तो त्यांचा देवाला आवडला, कर्म चांगलं होतं. विठाला आणि जर जीवनामध्ये कर्म जर चांगलं केलं तर त्या कर्माचं फल महाराज चांगलंच मिळतंय. पण तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही असं कर्म केलं, अर्थात आम्ही साधना अशी केली, आम्ही भक्ती अशी केली की त्या भक्तीचा आम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप नाही झाला. आपल्या व्यवहारामध्ये जर आपल्याकडून काही चांगले वाईट जर काम झाले, माणूस तुम्हाला सांगतो दिवसभर जर एखाद्यानं वाईट काम केलं ना, दुसऱ्याला दुखवलं किंवा दुसऱ्याचं विनाकारण भांडण लावून दिलं, काय केलं, त्या माणसाला आपोआप झोप येत ना संध्याकाळी. आणि जर झोपच येत असेल तसं करून तर त्याच्या एवढा निर्लज्ज मग तेच आहे. गावाला कुपाटी लावली तरी निवांत झोपतोय. चांगलं जर कर्म केलं तर त्याला रात्री सुखाने झोप लागते. दोघा जणाला झोप लागत नाही. तुम्ही म्हणता कोणाला पकवाजाला कीर्तन करायला, दोघा जणाला झोप लागत नाही. ऐका तरुण मंडळी, उभा राहिलेले सगळे हाताची घडी घालून उभा राहिलेत ना सगळे, लक्ष द्या. त्यांना माहिती जागा नाही म्हणून आपलं बाहेरून पाठिंबा म्हणले, आपण कोणतरी उभा पाहिजे म्हणले. कारण सगळे प्राणी देवाने आडवे जन्माला घातलेत, फक्त माणूसच उभा जन्माला घातला का त्याला माहिती भविष्यात ग्रामपंचायत त्याला उभा राहणार आहे. ऐका, आपला मुद्दा होता विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्मच असं केलं की झोप दोघाला लागत नाही. मी सांगत होतो दोघा जणांना लागत नाही. कोणाला लागत नाही? ज्याचं दुखतंय त्याला झोप लागत नाही, आणि अजून एकाला झोप लागत नाही, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला झोप लागत नाही. मग कोणाचा नंबर आहे ते तपासून घ्या तुम्ही. पण झोप न लागण्याचे असे बरेचसे कारण आहेत. विनाकारण दुसऱ्याने जर बंगला बांधला तर हे चिंतेत पडतोय, आणि पडल्या पडल्या बाजा उगत पात्राचा नाळ्या मोजीत झोपत तर लागत नाही. खाटेवरी पडता व्यापे चिंता करमाळी, खाटेवरी पडता व्यापे चिंता करमाळी, खाटेवरी पडता चिंता कथा कीर्तन कथा निद्र नारी तत्वता, खाटेवरी पडता व्यापे चिंता करमाळी, खाटेवरी पडता व्यापे दिवसभर माणसाने असं कर्म करायचं की रात्री जर सुखाने झोप लागा वाटत असेल ना तर दिवसभर काम चांगले करा, तर रात्री सुखाने झोप लागेल. दुसऱ्याच्या सुनाला लावून द्यायचं नाही महिला मंडळी, तर रात्री सुखाने झोप लागत. हे सुद्धा कर्मच नाही दिवसभर केलेले कुठाने. आणि इथं जरी तुम्हाला वाटत असलं आम्हाला कोणी बघणार नाही, तर प्रत्येकाला सांगितलं मी, इथं आल्यानंतर मरायचंच आणि मेल्याच्या नंतर वरी आपला हिशोब होणारच आहे. आणि तिथे गेल्यावर आपल्या सगळ्या खाली केलेल्या कुटाण्याच्या फाईली वरी ओपन होत्यात. इथं जरी किती कोड असला त्या फाईलला तरी पण यम दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तिथं प्रत्येकाची फाईल ओपन होती. कारण त्या यमाकड चित्रगुप्त नावाचं एक खातं आहे, आणि ते खातं असं बारकाव आहे त्याचा महाराज. ते मृत्यू लोकांमध्ये आपण जगत असताना आपल्या बरोबर असते प्रत्येकाच्या, पण ते आपल्याला दिसत नाही, म्हणून माणसं चुका करतात. मग ते आपण काय करतो आयुष्यभर इथं ते सगळं लिहून ठेवतंय.
नारद पुराणात आलेला श्लोक आहे. अथ कालश चित्रगुप्तम आहू येदम भाष्यत अस्य शिक्षा विधानांचे यथावदवद पंडित. आपले गुरुदेव पांडुरंग बाबांनी सांगितलेलं आहे का कीर्तना. मग ते चित्रगुप्ताला यम धर्म बोलवतात, म्हणतात बघे कुठलेत म्हणले सजगणी तांडा तालुका धारूर, यांचा घर नंबर अमुक अमुक, काय नाव आहे म्हणले चिमाजी गोमाजी कापशी हे नाव आहे म्हणले यांचं. मग यांना काय शिक्षा द्यायची. चित्रगुप्त म्हणतो आता हे त्याचं रेकॉर्ड काढल्यास कळेल ना त्यांना काय कुठाने केले जीवनामध्ये. हो मग पहिल्याच पानावर येत आहे ह्यानं गावात कोणाच्याच पोराची सोयरी होऊ दिली नाही. पहिल्या पानावर म्हणले नाही नाही दुसरा अजून एक पान उलटा म्हणले ना गावात भांडण लागलं तर भांडण मिटू दिलं नाही. काय केलं पुढं ढकलीत नेलं. असे सगळे ज्यांचे कुटाण्याचे येतात. मग यम म्हणतो यांना काय करायचं. चित्रगुप्त म्हणतो काहीच नाही करायचं महाराज, एकच करायचं. मारिती तोडीती धोडीती निष्ठुर, मारिती तोडीती धोडीती निष्ठुर, मारिती तोडीती धोडीती निष्ठुर, मारिती तोडीती धोडीती निष्ठुर, जमाचे किंकर बहुसार, जमाचे किंकर बहुसार, जमाचे किंकर बहुसार. हो जर असे आपले वाईट कर्म असतील तर यम धर्म सांगतो त्यांना मारिती. हो मारते तर पुन्हा म्हणले तोडतेत आणि तोडून पुन्हा झोडतेत. हो झोडणं माहिती कसं असते. झोडणं म्हणजे असं असते कुठं लागण्याचा हिशोब नसते. हे वाईट केलेल्या कर्माचे फळ आहेत. बरं तिथं त्या यमापाशी काय 10-5 रुपये सरकवायला जमत नाहीत. इथं तरी खालीवर टॅबला खाली फायली होत्यात खालून काय सरकिलं की. पण तिथं नाही होत तसं. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढता कोणी प्राणा, ओडाळ सापडे जैसे धन्या, चोर यातना धरी जेतो. त्या यम धर्माला दया येत नाही महाराज. कारण का यानं जीवनामध्ये वाईट कर्म केले असतात आणि ज्यानं चांगलं कर्म केलंय स्वतः यम धर्म त्यांची वाट बघतो. यम धर्म वाट पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटत इथे. चांगला माणूस यम धर्माकडे जाण्यासाठी सुद्धा यम धर्माचं भाग्य लागते. तो वाट बघतो चांगली माणसं इकडे कशी येत नाहीत. मग चांगली माणसं तिथं कशी जाते. चांगली माणसं देवाच्या दारात जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले आम्ही पुढे भविष्यामध्ये आम्हाला पश्चाताप होईल असं आम्ही वागलो नाही. भविष्यात आम्हाला आमच्या जीवन जगल्याची चिंता लागेल बाबा कसं होईल असं आम्ही वागलो नाही. केलेल्या कर्माची आम्हाला पुढे खेद वाटेल असं आम्ही कर्मच केलं नाही. मग महाराज म्हणले तुमच्या जीवनाचा शेवट चांगला होण्यासाठी तुम्ही काय केलं. तुकोबाराने सांगितलं अभंगाचं पहिलं याच्यासाठी केला याच्यासाठी केला आमचे रोहिदास भाऊ राठोड मला वाटतंय कृषी अधिकारी होते ना.
त्यांना फोन केला म्हटले महाराज टाळकरी भरपूर आले पाहिजे आणि विद्यार्थी घेऊन या म्हटले संस्थेचे. आता विद्यार्थी शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, ते गेले त्यांच्या घरी. म्हणलं आता विद्यार्थी नाहीत, पण म्हणलं आता विद्यार्थ्याच्या आजोबासारखे आणतो काय काय टाळकरी. कसं काय बरेत का नाहीत? थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. आणि कसं आहे आज जगात क्वालिटी जर पाहिजे म्हणलं तर काय खर्चावं लागते. दाम करी काम येड्या दाम करी काम रे. कुठल्याही क्षेत्रामध्ये महाराज थोडेच माणसं असले तरी पण चांगले पाहिजे. विठाला विठाला आणि वैयक्तिक मी गायक असल्यामुळं मला जास्त लय चांगले असले पाहिजे, लय असले त्याचा काय फरक पडत नाही. कशी बी असू दे, आपण रासनीन पेरणी एकटा करायची तयारी असते. नाना हे आले, सुंदर वातावरण तयार झालं महाराज. ऐका, शांत बसा, राहिले 15 मिनिटं राहिलीत. ऐका ऐका, विठाला विठाला महाराज. मातोश्रींचं काय पुण्य असेल महाराज. या जागेवर तुम्ही म्हणता एवढं प्रसन्न वाटायला आता सध्या. तर त्यांचं खरंच जीवनात चांगले कर्म केलेले आहेत महाराज त्यांना, म्हणून शेवट गोड चांगला होतो. आता एवढे लोक आलेत, तसे त्यांना 4 मुलं आहेत. सगळ्याचा गोतवाळा बी भरपूर असं नाही का. प्रत्येकाच्या इनबाई हिवाई सगळे महाराज लोक उपस्थित झालेत. जीवनात काहीतरी ज्यांना चांगलं कर्म केलं, पुण्यतिथी कोणाची होती? पुण्यवानाचीच होती. म्हणून मातोश्रींचं पुण्य आहे म्हणून या ठिकाणी सुंदर भजनी मंडळी, श्रोते मंडळी आणि कार्यक्रमाला पवित्रता निर्माण झालेली महाराज. नसता कुठं बी वातावरण तयार होत नाही. काही काही जाग्यावर तुम्ही केवढे बी कलाकार आणा, कसला बी वादक आणा, कसला बी कीर्तनकार आणा, रानच जुळून येत नाही. येत नाही. पण थोडक्यामध्ये महाराज इथं अगदी सगळं वातावरण, पब्लिक सुद्धा तेवढीच आणि चांगल्या ऐकायला व्यवस्थित मध्ये. आणि माझं कीर्तन मग काय लय हे नसते. मी आपलं लोक जर व्यवस्थित असले तर मग उभाट्या हाणत असतोय, रूमनं दाबून पाळी घालायची. आणि लोक लय जर असे तसे असले आपलं हरार महादेव करून निघून जायचं. माणूस शेतकरी माणसं तुम्ही सगळे. बाजरी काढायच्या टायमामध्ये बाजरी काढायला बाजरी काढली, पेंड्या सुडीराच्या टायमाला मग जर ढगाळ वातावरण दिसलं की शेतकरी काय करतो, पटकन लगेच बुचाडा बांधून वर शेंडी गुंडाळून आपलं गाव गाठतो. तसं काम आहे आपलं. जर ढगाळ वातावरण दिसलं लय तुमचं तर आपलं पटकन हरार महादेव करून निघाले. पण सगळे ऐकणारे लोक आहेत, त्यामुळं मी बी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला आणि तुमच्यामध्ये जास्त अभ्यास सांगणं हे बी चुकीचं आहे. आता लय अवघड बी लोकांना कळायला नाही. मी जर तुम्हाला सांगितले अंतरंग लक्षण बहिरंग लक्षण काय आहेत, तर मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही तुम्हाला आमचे लक्षणं दाखवतो काय आहेत. एवढं अवघड बी नाही. आपलं सरळ सरळ जीवन जगत असताना माणसाने चांगल्या पद्धतीनं जीवन कसं जगलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आमचा शेवट गोड होण्यासाठीच आम्ही अट्टहास केला. आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही अट्टहास करतो ना, संसारामध्ये का अट्टहास कमीत का? सकाळी उठल्यापासून माणूस झोपेपर्यंत सारखा खपत राहतो, शेतीमध्ये कष्ट करीत राहतो. सगळेजण अट्टहास करतात, मग सगळ्याचा शेवट गोड होतो का? तुकाराम महाराज म्हणतात यादसाठी म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास. आटणी करणे म्हणजे प्रयत्न करणे, प्रयत्न केले म्हणले आम्ही. तुकाराम महाराज म्हणले आम्ही शेवट गोड होण्यासाठी संसारात प्रयत्न नाही केले म्हणले, आम्ही प्रयत्न केले परमार्थात. हा, संसारात केले नाही असं नाही, करून पाहिले. संसारातही आम्ही प्रयत्न केले. तुकाराम महाराजासारखा संसार आपण कोणीच केला नाही. तुकाराम महाराजासारखा व्यापार आपण कोणीच केला नाही. तुकाराम महाराजासारख्या दुष्काळाला सामोरं आपण कोणीच गेलो नाहीत आतापर्यंत. महाराज म्हणले हे सगळं करून बघितलं. त्या टायमात दुष्काळ पडला म्हणले. एवढंच नाही म्हणले गावातल्या लोकांना गावात राहू दिलं नाही, तरी पण कधी आत्महत्याचा विचार केला नाही. गावात अपमान झाला, गाडवाहून धिंड काढली, पण कधी फाशी घ्यायचा विचार केला नाही. प्रत्येक तुकोबारायचं जीवन चरित्र आपल्या डोळ्यासमोर जर नजरेसमोर जर आणलं ना चरित्र, तर एकही माणूस आत्महत्या करणार नाही. फक्त तुकाराम महाराज चरित्र वाचा. एवढे संकट आले महाराज. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान,
करिता मेली स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. तुकोबरा म्हणतात दुष्काळ पडला, खायला मिळालं नाही म्हणून बायको मेली, पण आम्ही आत्महत्याचा विचार नाही केला. आपल्या म्हाताऱ्याला जर पोरग एक दिवस जर आडवं तिडवं बोलत, म्हातारं म्हणते काय करून काय नाही जीवाचं. आयुष्यभर चांगलं बोलले ना, फक्त एकदाच वाईट बोललेलं असते तरी म्हातारा कपडाला हात लावून बसते. तुकाराम महाराज म्हणले आमच्या बाबतीत तर लोकांनी आम्हाला गावात राहू दिलं नाही. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भीक कोण घाली, आता माझा भीक कोण घाली. गावात राहू दिलं नाही, पण आम्ही असा विचार केला नाही की सांगितलं एक सुख दुःख मान अपमान हे माणसाला प्रारब्धानुसार आपापल्या कर्माने आपल्याला ते येत असतात, प्रारब्धाने येत असतात. महाराजांनी कधी लोकायला दोष दिला नाही. गावात अपमान झाला, दुष्काळ पडला, सावकारकी गेली, गोर ढुर गेले, तरी पण तुकोबराने तक्रार देवाकडे बी केली नाही, आणि तक्रार कोण्या पाहुण्या रावळ्याकडे बी केली नाही, आणि तक्रार गावातल्या लोकांकडे बी केली नाही, भाऊभाऊकीकडे बी केली नाही. तक्रार नाही, देवाला उलट म्हणतात बरे झाले देवा, निघाले दिवाळे, माझ्या प्रारब्धानं जे झालं ते झालं, तुझ्याकडे तक्रार. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुला हसे कोण लोक देवा, तुला हसे कोण लोक देवा. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, देवा माझं प्रारब्ध असेल म्हणून मला हे संकट आलं असेल. मग महाराजांनी जसं मांडलं, काही सुख दुःख आले, काही आघात झाले की नशिबाचं आपल्या प्रारब्धाचं आहे, तसं आपण बी मानायला शिकलं पाहिजे. त्या अवस्थेमध्ये कुठलाही विचार आत्महत्याचा विचार केला नाही पाहिजे. एवढं जरी आजच्या कीर्तनातून तुम्ही घेतलं तरी कीर्तन सार्थकी लागलं. विठाला अनेक जणांवर संकट आले, तरुणावर सुद्धा आले. महाराज या देशासाठी वयाच्या 22व्या 23व्या वर्षात भगतसिंग सुखदेव फाशीवर गेलेत. महाराज देशासाठी लढले. असं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला संसारात थोडं जरी संकट आलं, थोडं जरी दुःख झालं तरी माणसं आत्महत्याचा विचार करतात. त्यांना देशासाठी प्राण दिलाय, आपल्याला संसारातल्या माणसाचा आपल्याला सहन होत नाही. महाराज म्हणले असं नसतं म्हणले, यन जीवनाचा शेवट. आणि महाराज म्हणले किती जरी संसारात प्रयत्न केले तरी मनासारखं ज्याच्यात कधीच होत नाही त्याचंच नाव आहे संसार. संसारात प्रत्येक जण माणूस ठरवतो मी असं करीन, मी तसं करीन, होतंय का मनासारखं? ज्याच्यात मनासारखं कधीच होत नसते त्याचंच नाव संसार आहे. महाराज म्हणले याच्यामध्ये बी आम्ही 8 तास केला, प्रयत्न केले, पण संसारामध्ये केलेले 8 तासांना आम्हाला फळ आलं नाही. येथे अवघे वाया गेली दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. म्हणून आम्ही म्हणले परमार्थात प्रयत्न केले, 8 तास केला, आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचं जीवन गोड झालं, शेवट गोड झाला. याजसाठी केला होता अट्टहास. पण महाराज मध्ये नेमका शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे नेमका गोड होतो कशानं? तुकोबराय म्हणले शेवटचा दिवस गोड त्याच वेळेस होतो ज्या वेळेस भगवंताचं नाम आपल्या मुखाला येईल. महाराज शेवट तो होतो तुझी याद गोड, तुझी याद गोड, शेवट तो होतो तुझी याद गोड, तुझी याद गोड, मनोरी सारो, मनोरी सारो, मनोरी सारो, मनोरी सारो. तुकोबराय म्हणे जर देवाचं मुखाला नाम आलं तर जीवनाचा शेवट गोड होतो. शेवट तो होतो तुझी आने गोड, किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. भगवान परमात्म्याचं अंतकाळात आज्या वेळानं आयुष्यभर पाप केलं, पण माराच्या वेळेस काय म्हणला तो? नारायणाचं नाव घेतलं ना. यम म्हणले यानं नारायणाचं नाव नाही घेतलं, म्हणले याच्या पोराचं नाव घेतलंय. पण विष्णूचे दूत म्हणले याचं पोरगा आधी का आमचा नारायण आधी?
भागवतात आलेला विषय तो सांगितलं आमचा देव आधी आमच्या देवाचे नाव घेतले महाराज तर जगाच्या मालकाचं अंतकाळाच्या वेळेस नाव घेतलं तर त्या आज्या मिळाला सुद्धा महाराज अनाथाच्या नाते घातला अभिमानी महाराज त्याला त्यासाठी विमान पाठविले पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले म्हणून जीवनाचा शेवट गोड होतो तेव्हाच गोड होतं की ज्या वेळेस आपल्या अंतकाळाच्या वेळेस भगवान परमात्मा समोर असावा भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखात यावं म्हणून तुकोबारामध्ये हे आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा मग म्हणले आता जीवन शेवट गोड झाला मग आता आम्हाला कुठली चिंता नाही जीवनामध्ये कुठली धावबी राहिली नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने जीवनामध्ये खरं जीवन आमचं निश्चिंत झालं अरे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने हो आता शब्द आहे कधी भगवान परमात्म्याचं नाम मुखात आलं की जीवन निश्चिंत झालं म्हणजे आता निश्चिंतीने माणसं म्हणतात ना रामभाऊ आता शेजारचं कसं वाटायलंय जीवन मस्त वाटायलंय कल्याण दादा जीवन निश्चिंत झालं वाटतं कधी काहीतरी जीवनात चांगलं घडल्या माणूस म्हणतो आता जरा कसं झालंय माणसं म्हणतात ना आता जरा पोरं मार्गाला लागले जरा आता कसं वाटायलंय बरं वाटायलंय म्हणले जरा म्हणजे निश्चिंत वाटायलंय तसं तुकाराम महाराज म्हणले आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंत झालो म्हणले पण केव्हा खुंटलिया धावा तृष्णेची या जीवनातील धाव संपली धाव खुंटली म्हणून जीवन निश्चिंत झालं आणि आता राहिलेल्या दिवस जगत असताना तुकोबाराय म्हणतात जे केलेलं अट्टास त्याचं आता आम्हाला कौतुक वाटतंय कवा तू का वाटे झाली
झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये केलेल्या कर्माचं आम्हाला आता खेद वाटत नाही, म्हणले कौतुक वाटते, कौतुक वाटे. झाली या वेचाचे नाम मंगळाचे. मंगळ असणारा भगवान परमात्मा त्याचं आता आम्ही नामस्मरण करणार. मग आता निश्चिंत झाल्यावर काय करायचं असते? शिक्षक येतं रिटायर झाल्या शिक्षकांना काय करावं? कोंबड्या सांभाळाव्या का पत्ते खेळावे? बरेच माणसं म्हणतात आता नोकरीतून मुक्त झाले, त्या माणसाने मी म्हणतो जास्त संसारात पडण्यापेक्षा माऊली भाऊ कधी पंढरपूरला गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे, गावातल्या कुठल्या सत्कर्मात सहकार्य केलं पाहिजे. रिटायर माणसाचं काय काम असते? पण उलट जेवढा रिटायर झाला तेवढा संसारात अधिक गुंततो. माणसं म्हणतात काय म्हातारपणाला ह्याला, ते नाही सांगत मी काय आला ते म्हणतात का नाही माणसं. मग तुकाराम महाराजमध्ये आम्ही निश्चिंत झालो, पण निश्चिंत होऊन आम्ही बसलो नाहीत. म्हणले रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. कुठलंच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, पण एक कर्तव्य ना नाम मंगळाचे नामस्मरण करणे हे आपलं करत. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जीवन निश्चिंत झालं, जगाच्या मालकाची भेट झाली, आता आम्ही फक्त त्याचं नामस्मरण करत राहिलो. त्याचा परिणाम मुखी नाम हाती मोक्ष. त्याचं नामस्मरण केल्यामुळे आता मुक्तिरूपी जी नवरी आहे तिनं आम्हाला आता वरलंय. तुका म्हण मुक्ती परलिली नोवारी, तुका म्हण मुक्ती परलिली नोवारी. कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया
तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थाने आज आमचा जीवनाचा शेवट गोड झाला. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. देवे पुराविले, देवे पुराविले गोड, देवे पुराविले गोड. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबराय सद्गुरु जोग महाराज सद्गुरु नारायण बाबा श्री संत सेवालाल महाराज यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. या ठिकाणी वैकुंठवासी मातोश्री धोंडाबाई आलू राठोड यांच्या गंगापूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. राठोड परिवारातर्फे सर्वांचे धन्यवाद. कारण आजचा हा जो दिवस असतो, आजच्या दिवशी जर कीर्तन असेल तर कीर्तनकाराने हेच सांगितलं पाहिजे. काय जे आज जे सांगितलं तेच, की माणूस जन्माला आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे, काय कसं वागलं पाहिजे. कारण प्रत्येकाला तर जायचंच आहे महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी मरण येईल हे सांगता येत नाही महाराज. म्हणून जीवन जगत असताना आपल्याकडनं कोणाचंही मन अंतकरण दुखवलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर जीवन जगलात तर जगाचा मालक तुमची ही निश्चित काळजी करेल. झालेली सेवा ज्ञानोबाराच्या चरणी समर्पित करू. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय.